इस्रो मध्ये बदलापूरच्या एक मुलीचं सिलेक्शन झालंय. तर आंबेशिवची मुलगी आहे. तर बाळा तुझं नाव काय माझं नाव रसिका पप्पू गुप्पे आहे. आणि कुठे राहते तू मी आंबेशिव खुर्द या गावात राहतो. आणि शाळेचं नाव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा आंबेशिव खुर्द आहे. आणि किती परीक्षा दिल्या तू या म्हणजे इस्रो मध्ये सिलेक्शन होण्यासाठी? मी 3 परीक्षा दिल्या होत्या. आणि किती मार्क पडले किंवा कसं काय झालं सिलेक्शन? पहिले इथे केंद्रात म्हणजे मुलगाव मध्ये परीक्षा आली. तिथे 150 पैकी 108 गुण मिळाले. व नंतर अंबरनाथ तालुक्यात परीक्षा आली. तिथे 150 पैकी 122 गुण मिळाले. व नंतर कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज इथे ती शेवटची परीक्षा आली. तिथे 120 गुण मिळाले. आणि हिचं सिलेक्शन तर झालंय. आता उद्या तिची जी जर्नी आहे तुला इस्रो म्हणजे आता सकाळी मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत, एकनाथ शिंदे बरोबर ना, त्यांच्या हस्ते यांना उद्या म्हणजे सत्कार केला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर कुठं पाठवणार आहे तुला? नंतर आम्हाला तिथे बस येणार आहे व आम्हाला एअरपोर्टला नेणार आहेत. व तिथून आम्ही विमानाने बेंगलोर या ठिकाणी जाणार आहोत व तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणाला भेट देणार आहोत. आणि तिथं काय शिकणार आहे म्हणजे काय इस्रोचं काय? मिसाईल वगैरे सोडतात कसे काय काय असतं त्यांच्यात ते तिथं आम्हाला ते शिकवतील. आणि मग ते शिकून पुढे काय करायचं तुला? मग मला तिथलं काय काय समजलं व तिथं जर मला चांगलं समजलं तर मी प्रयत्न करेन की मी मोठं सायंटिस्ट बनेन. तर आपल्या या भावी सायंटिस्टसाठी शुभेच्छा द्या. आणि भरपूर चांगली गोष्ट आहे आपल्या बदलापूरमध्ये असे म्हणजे लहान मुलं आहेत 5वी इयत्ता 5वी मध्ये असून एवढी मोठी गोष्ट करणं ही सोपी गोष्ट नाही. तर अभिनंदन तिचं. आणि नक्की अजून काय बोलायचं तुला? भारी वाटतंय का काय? चांगलं वाटतंय म्हणजे मी पहिल्यांदा विमानाने प्रवास करणार आहे. आणि सोबत कोण कोण जाणार आहे तुझ्या? सोबत म्हणजे प्रत्येक तालुक्यातील एक शिक्षक आहे. आणि अंबरनाथ तालुक्यामधले 12 जण झालेत ना सिलेक्ट, त्यातली एक मुलगी जी बदलापूरची. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि हिच्यासाठी हार्दिक शुभेच्छा एवढं तरी कमेंट करा नक्की. धन्यवाद.